देवेंद्रंचे आणि माझे काय संबंध आहेत थोडंसं सांगून टाकतो तुम्हाला. मी त्यांच्या वडिलांसोबत काम केलेलं आहे. जेलमधनं मी सुटलो, तेही जेलमधनं सुटले त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस. मी इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये होतो. त्यानंतर मी जनता पार्टीचं काम, जनता पार्टीमध्ये कोण होतं विदर्भामध्ये? समाजवादी तर नव्हतेच. जनता पार्टी म्हणजे विदर्भामध्ये जनता पार्टी याचा अर्थ RSSचे लोक, त्यावेळेस जनसंघाचे लोक, फॉरवर्ड ब्लॉकचे लोक, कारण जामवंतराव धोटे त्यामध्ये आले होते, आणि आम्ही मिळून हे संपूर्ण विदर्भातलं काम त्या काळात केलं होतं. मी विदर्भातल्या 4-5 जिल्ह्यांमध्ये प्रचार केलेला आहे जनता पार्टीचा 77 साली 78 साली. त्या काळामध्ये गंगाधररावांशी फार चांगली घसट निर्माण झाली. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी माझ्या खांद्यावर हात ठेवून मेरा दोस्त असं म्हणायचे. स्वभावाने अतिशय मोकळे होते. म्हणजे ते कसे वागतात हे कळून घ्यायचं असेल तर नितीन गडकरी कसे वागतात हे जर तुम्ही समजून घेतलं तर त्या पद्धतीनं गंगाधरराव वागायचे. म्हणजे गंगाधररावांचं वागणं जसंच्या तसं नितीन गडकरींनी उचललेलं आहे. इतके मोकळे ते होते. त्यामुळे ज्यावेळेस आणि देवेंद्र फडणवीसांची 2005 पासून मी या कायद्यासंबंधात चर्चा करतोच आहे. त्यांनी फार चांगले मुद्देही सुचवले, त्याचाही अंतर्भाव या कायद्यामध्ये केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांविषयी मला एक वेगळा जिव्हाळा असा होता की माझ्या मित्राचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला झाला की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. BJP मधलेच बाकीचे माझे मित्रमंत्री मला म्हणायचे तुमचं फारच प्रेम आहे मुख्यमंत्र्यांवर. म्हटलं नाही हो, ते कारण नाही आहे. कारण हे आहे की आपल्या मित्राचा मुलगा झाला बाबा. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन मी बोललो. मी तुम्हाला तो उल्लेख केलेला आहे. मी आणि उमेश बाबू चौबे आणि गंगाधरराव फडणवीस ते एका स्कूटरवर हिंडायचे. दोघे कॉर्पोरेटर होते. इतके जवळचे त्यांचे संबंध होते. आणि आम्हा दोघांना त्यांनी सांगितलं की मी 10 कोटीचं बजेट तुम्हाला देतो आहे, तुम्ही काम सुरू करा, उत्तम काम आपण करू. बजेट सोडा हो, सरकारला पैशाची कमतरता नाही. सरकारने काम करायचं ठरवलं तर जिल्ह्यात पैसा पडलेला असतो. त्यामुळे पैसा आणि बजेटची गरज फार नसते. सरकारची फक्त काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. हे शिबिरच आयोजित करायचे असतात ना. तेवढं तर सहज एक ॲडिशनल कलेक्टर आणि कलेक्टर करू शकतात आपल्या जिल्ह्यांमध्ये. तेवढे फंड्स त्यांच्याकडे असतात. त्यांनीच मला सांगितलेलं आहे. कारण ही जी कमिटी जिल्ह्यामध्ये फॉर्म झाली त्याचे त्यावेळेसचे सगळे अध्यक्ष हे ॲडिशनल कलेक्टर असायचे. ते सांगायचे सर कशाला चिंता करता तुम्ही, ते सामाजिक न्याय विभागाच्या भानगडीत फार पडू नका, आम्हाला सांगा आम्ही करून देतो, तुमचे 2-4 शिबिरं काढून देतो. पत्रकारांचं करायचं आहे का, आम्ही करून देतो. ते थांबण्याची गरज नाही. सँक्शन होईल, अमुक होईल, तमुक होईल. आमच्याकडे फंड्स असतात, त्याचा चांगला उपयोग करत आहे. त्यामुळे फंड्स हा मुद्दा नाही आहे. सरकारने फंड्स दिले नाही हा मुद्दा नाही आहे. सरकारला हे कामच करायचं नाही.